काय म्हणता मित्रांनो, कशा आहात? स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. काही नाही, आज खूप जास्त पाऊस येत होता आपल्या नागपूरमध्ये. मग पाऊस येत होता, डब्बे वाटता मी गेली अनुश्रीकडे. अनुश्री पाहणं काय करत होती पावसामध्ये. अंश आणि अनुश्री मस्त खेळत होते. तिला म्हटलं ये ना इकडे. नाही म्हणे, मस्त एन्जॉय करत होते दोघं पण. त्याच्यानंतर अनुश्री खेळता खेळता म्हणे मला बलून पाहिजे म्हणे. मग तिच्या आईने तिला हा बलून घेऊन दिला. मस्त होता सनफ्लावर. मग काही नाही बा, जाता जाता पूनमने घेतला ना. पूनमने मी गेलो मस्तपैकी फिरायसाठी. तर ते म्हणे फिरायला कुठं जायचं म्हणे. म्हटलं थांब ना थोडीशी, नेतो मी तुला फिरायसाठी म्हटलं. गेलो बा, घेतला ना. मग चाय वगैरे झाला. मग घरी हेमंतदादा आलेला होता. तो म्हणे नाश्ता आण म्हणे. म्हटलं चल नाश्ता घेऊन जातो बा म्हटलं. मग गेली बा गुप्ताजी पकडवाल्याजवळ. मस्तपैकी आपण पार्सल घेतला. मग गेलो घराकडे. मग घरी वगैरे आली. आणि घरी आल्यानंतर पाहत होते हे दोघंजण मस्त झोपलेले होते. यायला उठवलं गिटवलं नाही. याला म्हटलं घ्या ना बा नाश्ता करा म्हटलं. नाश्ता किस्ता झाला आमचा करून. हा बा, हा काय म्हणते माहिती आहे का, पाय ना बा म्हणते टक्कू म्हणते मी नाही यशची टी शर्ट घातली म्हणते, झोला झंडी म्हणते. करून नाही दाखवू राहिला. मी यश त्याला काय म्हणते, थांबणं बी म्हणते, थोडंसं मला काम करू लागलं म्हणते. बाई भरायला लावलं त्याचे डब्बे वगैरे भरून झाले ना. आज होता आपल्याकडे ज्योतीचा सण. मग ज्योतीच्या सणाला अशी पूजा करावी लागते. आई पूजा करत होती, ती तुमच्याकडे पण केली का? चला मग भेटू दुसऱ्या भागमध्ये. बाय.